काय बोलतोस दादा? मीरा वहिनी तुझ्याशी बोललीच नाही? हे ना मला नाही पटत आहे. तू तिला सॉरी म्हणालास आणि ती रिॲक्टच नाही झाली. असं कसं होईल? अगं जेव्हा मी बाम लावला ना नाकाला तेव्हा ती काळजीपोटी बर्फ आणायला गेली, पण जेव्हा ती परत आली ना किचन मधून तेव्हा ती वेगळी वागायला लागली. म्हणजे खाली किचन मध्ये गेल्यावर काहीतरी घडलंय. ए दादा, तुला असं नाही का वाटत की मीरा वहिनीला कोणीतरी सांगितलंय की तुझ्यावरचा राग अजिबात सोडू नकोस? सांगितलं असेल का कोणी? मला काय माहित. असं या घरात ना एकच व्यक्ती करू शकते अनन्या. कोण रे? मी? ब्रो, मी तर घरात पण नव्हते. काही काय बोलतोस तू? आणि दादा हे बघ, मीरा वहिनीला असं नाराज ठेवून चालणार नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल. फोकस ऑन दॅट. तू म्हणाली तसं केलंय मी ऑलरेडी. आता अजून काय करू? एक काम कर, तू ना तिला डेटवर घेऊन जा. सॉरी म्हणायचंय तिला. तिथे जाऊन म्हण. सिंपल. जरी चुकून मी तुझं ऐकलं आणि तिला घेऊनही गेलो आणि तिथे जाऊन ती माझ्याशी नाही बोलली तर? दादा, काही काय बोलतोस तू? एक काम कर, तू ना मीरा वहिनीला एका रोमॅन्टिक डेटवर घेऊन जा. मस्तपैकी गुडघ्यावर बस आणि असं गुलाब दे तिला. आवडेल तिला. आणि ना एक बॉक्स दे. बॉक्स ना तो स्वतःहून ओपन झाला पाहिजे आणि वर असं सॉरी शब्द आला पाहिजे. डन. मग मस्त शाहरुख खान सारखं उभा राहा, हात लांब करून. मग मीरा वहिनी येईल आणि तुला घट्ट मिठी मारेल. लवली. अनन्या, सॉरी म्हणायचंय. दादा यार, शाहरुख. काही गरज नाहीये शाहरुखची. बोल. चला बाई, मी माझा चहा घेते, बाकीचे बघतील त्यांचं त्यांचं. अरे वा, चहा करते आत्या? एक काम करा, माझ्यासाठी सुद्धा कॉफी करा. ए नाही, माझा आता चहा पिऊन होऊ दे, मग तुझ्या कॉफीचं. म्हणजे मला कॉफी नाही मिळणार आहे? आणि काय ना माया, तू तुझ्या लाडक्या बहिणीच्या घरात अजून किती दिवस मुक्काम ठोकणार आहेस? आयुष्यभर राहीन. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही सुद्धा तुमच्या भावाच्या घरात राहताय, विसरू नका तुम्ही. हे बघ माया, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते. अथर्वशी लग्न करायचं तुझं जसं स्वप्न होतं ना, ते स्वप्नच राहिलंय. मग तू इथे राहून करणार आहेस काय? त्याच्यापेक्षा घराबाहेर पड, चांगला मुलगा बघ, लग्न कर, संसार कर. हा का आयुष्यभर अशी एकटीच राहणार आहेस? नर्मदा आत्या आणि माया एकमेकींची उणीधुणी काढतायत. ह्या मिळून कट करतील असं अगदीच वाटत नाहीये, पण तरी मला सावध राहावंच लागेल. यांनी जर काही कट रचले असतीलच तर ते मी पूर्ण होऊ देणार नाही. मी ते उधळूनच लावणार. आणि माया, आता तुझी बहीण येतच असेल, तिला सांग हा कॉफी करून द्यायला. घ्या. आल्या मॅडम. रामपुरे घराण्याच्या सुनबाई, जरा तुमच्या लाडक्या आदरणीय बहिणीसाठी कॉफी करता का? सांग तिला. मीरा, ऐकलं नाहीस? तुझ्या ताईला कॉफी करून दे. वेदा, इथे ये ये ये, उभी राहा इथे. काय करतेस तू? लपून ऐकतेस आमचं? सॉरी बाबा, पण मी तुला आयडिया सांगू? कसली आयडिया? आईला पटवायची.
म्हणालीस तू? आईला पटवायची. कुठून ऐकलास तू हा शब्द वेदा? माझी एक फ्रेंड आहे आरोही, तिचा जो मोठा दादा आहे ना, तिच्याकडून तिने ते ऐकलं. वेदा, तिला जे बोलायचंय बोलू दे. तू नाही असले शब्द वापरायचे. ओके? सॉरी. पण बाबा, मी तुला माझी आयडिया सांगू? नकोय मला तुझी आयडिया. तू जाऊन अभ्यासावर लक्ष दे जा. वेदा, आता टॉपिक निघालाच आहे तर ऐकूया ना तिची आयडिया. वेदा, सांग तू. हा, पण ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. हो बाबा, तू आईला घेऊन गेम झोन मध्ये जा आणि तिकडे तुम्ही खूप गेम्स खेळा आणि त्याच्यानंतर तुम्ही बर्गर खा आणि मग तुम्ही मूवी बघायला जा आणि मग संध्याकाळी तुम्ही मस्त पाणीपुरी खा. वा वेदा, दादा छान आहे की आयडिया. मस्तपैकी तुम्ही गेम झोन मध्ये जा, गेम खेळा, बर्गर का. वा वा दादा, जा जा, मीरा वहिनीला घेऊन जा. हो. व्हॉट इज रॉंग विथ यू? काय प्रेमाचे सल्ले देता तुम्ही मला? मला तिला सॉरी म्हणायचं. हा, तेही कारण की गैरसमज झालाय, ती दुखावली गेली, त्यासाठी सॉरी म्हणायचं. सॉरी. एक काम करा, नको द्या तुम्ही मला सल्ले. माझं मी बघतो. ओके? थँक यू फॉर युअर इनपुट. दादा, काय मीरा, माझं चॅलेंज एक्सेप्ट करणार होतीस ना? करणार आहेस की नाही? काय लूक देतेस ग तू? धडकी भरली मला, घाबरले मी. काय झालं? राग फक्त वरवरचा आहे तुझा, बाकी काही नाही? माया, राग बघायचा आहे ना तुला? ठरवलं ना तर आत्ताच्या आत्ता उत्तर देऊ शकते तुला, पण थांब, थोडं थांब. वेळ आली की सगळं कळेल तुला. मीरा, तू लक्ष देऊ नकोस हिच्याकडे. मीरा, काय झालं? सांगणार होतीस ना सगळ्यांना की मी तुझी बहीण नाहीये? सांगितलीच नाही अजून. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी अंबिकाचा खून केलाय हे सुद्धा सांगणार होतीस. काय झालं? नाही सांगणार? सांग, सांग ना सगळ्यांना. सांगणार होतीस ना? कुठे गेली हिम्मत? मीरा, ही जाणून बुजून असं करतीये. हिला वाटते की रागाच्या भरात तू काहीतरी करशील, पण तू हिच्याकडे फक्त दुर्लक्ष कर. आत्ता ही ती वेळ नाहीये. ठीक आहे? चल तू इथून. मीरा चल.